वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन मीडियन ऑन ग्रुप डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण एकच न्यूमेरिकल सॉल्व केला होता जो एग्जाममध्ये विचारला होता। आजच्या लेक्चरमध्ये दोन न्यूमेरिकल सॉल्व करू, ते सुद्धा दोन्ही एग्जाममध्ये विचारलेले आहेत 4 to 6 मार्क्ससाठी। बघा हा जो पहिला क्वेश्चन आहे समर 23च्या एग्जाममध्ये विचारला आहे आणि हा क्वेश्चन आहे तुमचा विंटर 23च्या एग्जाममध्ये विचारलेला आहे। बघा लास्ट टाइम एक क्वेश्चन सॉल्व केला होता, याला सेकंड नंबर करतो इथे क्वेश्चन 2 आणि याला क्वेश्चन 3 करतो। बघा सिंपल तुम्हाला तेच फॉर्म्युला यूज करायचं आहे आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। वाटल्यास तर मी सॉल्व करून देतो, पण तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा, ट्राय करा, तुम्हाला जमतंय का आन्सर ते। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन 2चं सोल्यूशन एकदम सिंपल आहे। क्वेश्चन 2चं सोल्यूशन सर्वात पहिले टेबल ड्रॉ करून घेऊ। कॅल्क्युलेट द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा। बघा प्रॉब्लेम कसा इथे ग्रुपमध्ये आहे, क्लास इंटरवल बघा 10 to 15चा ग्रुप आहे, 15 to 20चा ग्रुप आहे। म्हणजे काय इथे तुम्हाला ग्रुपमध्ये डेटा दिलेला आहे। सिंपल ते न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे। इथे टेबल ड्रॉ करून घेतो। एकदम सिंपल स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स सिंपली तुम्हाला इथे फॉलो करायचे, त्या न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। इथे तुमचं येईल क्लास इंटरवल, नंतर इथे येईल फ्रिक्वेन्सी, नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। पहिलं तुमचं क्लास इंटरवल इथे फ्रिक्वेन्सी आणि इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF। इथे काय सर्वात पहिले 10 to 15, नंतर 15 to 20, नंतर 20 to 25, नंतर 25 to 30, नंतर 30 to 35 आणि लास्ट 35 to 40। FI ची व्हॅल्यू किती आहे 3, 7, 16, 12, 9, 6। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करतं, सिम्पली ॲडिशन करत जायचं। बघा पहिली 3 वाली तुमची आहे तशीच, 3 + 7 10, 10 + 16 26, 26 + 12 38। बघा तुम्ही मोस्टली इथे कॅल्क्युलेटरचा यूज करा, म्हणजे रॉंग काय व्हायला नको। बघा 3 तुमचं आहे तसं 3 + 7 10, 10 + 16 26, 26 + 12 26 + 12 38, 38 + 9 47 आणि 47 + 6 53। बघा तुमची ही तुमची झाली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। आता ही व्हॅल्यू जी असते शेवटची तिला आपण काय बोलतो, n बोलतो। n = 53। याचं जरी ॲडिशन केलं तरी तुम्हाला किती भेटेल 53 भेटेल। सर्वात पहिले n/2 = 53/2 बघा 53/2 म्हणजे तुमचं किती लिहिते 53/2 26.5 किती आलं तुमचं 26.5। आता बघा आता इथे आपली व्हॅल्यू 26 पर्यंतच आहे। आता 26.5 म्हणजे 26.5च्या पुढची व्हॅल्यू आता इथे अवेलेबल नाही, म्हणजे इथे कुठली घ्यायला लागेल आपल्याला 38 घ्यावी लागेल। बघा 26.5 आली म्हणजे 26च्या पुढची व्हॅल्यू। आता इथे आपली अवेलेबल कुठली आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 38 अवेलेबल आहे, ती आपल्याला घ्यायची। समजा तुमची व्हॅल्यू आली असती 40, बघा म्हणजे ती कुठली आली असती 38च्या पुढची व्हॅल्यू, म्हणजे कुठली आहे बघा 40 म्हणजे किती आपण घेतली असती 47ला घेतलं असतं। इथे तुम्ही रॉंग करू नका, कारण हा तुमचा झाला मीडियन क्लास। आता फॉर्म्युला यूज करतो मीडियन = LI लोअर लिमिट ऑफ फ्रिक्वेन्सी, देन n/2 - FC / FM इंटू विड्थ ऑफ क्लास इंटरवल। आता LI म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास। आपला मीडियन क्लास काय आला 25 to 30। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जेव्हा आपण ग्रुप डेटाचा न्यूमेरिकल सॉल्व करतो तेव्हा डेटा आपला कंटिन्युअसच असला पाहिजे। तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, डेटा तर कंटिन्युअस नसेल। बघा 10ला सुरुवात झाली 15ला एंड झालं, 15 पासूनच सुरुवात झालेली आहे, 20ला एंड झालं, 20 पासूनच सुरुवात झालेली आहे, 25ला एंड झालं, 25 पासूनच सुरुवात झाली, 30ला एंड झालं, 30 पासूनच सुरुवात झाली, 35ला एंड झाला, 35 पासूनच सुरुवात झाली। हा याला बोलतो आपण कंटिन्युअस डेटा। डेटा तुमचा कंटिन्युअसच असला पाहिजे। इथे आता LI म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास। आता 25 to 30 आपला मीडियन क्लास आहे, त्याची लोअर लिमिट व्हॅल्यू किती आहे 25।
25 प्लस n/2. आता n/2ची व्हॅल्यू किती आली आपली 26.5 मायनस FC. आता FC म्हणजे काय, जो प्रिव्हियस क्लास आहे बघा, जो प्रिव्हियस क्लास आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, याच्या एक्झॅक्टली वरची व्हॅल्यू आपली काय असते FC, आणि ही तुमची काय असते FM. FM म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. लक्षात ठेवा, वरची व्हॅल्यू FC, बाजूची व्हॅल्यू तुमची म्हणजे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू तुमची FM, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. जो आपला मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही किती आहे 26. FMची व्हॅल्यू किती आहे 12. आणि नेक्स्ट तुमचं काय आहे C म्हणजे विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. आता विड्थ किती आहे बघा, आता 30 - 25 केलं तर किती आहे 5. 30 - 25 केलं म्हणजे 5 विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. आता किती आन्सर आहे ते चेक करू. 26.5 मायनस 26 डिवाइड बाय 12 इंटू 5 प्लस 20, 25.20 25.208 आलेला आहे. 25.208. आता त्याला 25.20 सुद्धा लिहू शकता किंवा 25.21 सुद्धा लिहू शकता. हा तुमचा झाला मीडियन. बघा एकदम सिंपल न्यूमरिकल आहे, एकदम सिंपली आपण इथे फॉर्म्युला यूज केला आणि न्यूमरिकलला एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. आणि अशा प्रकारच्या न्यूमरिकलचे ते एक्झाममध्ये विचारतात 4 to 6 मार्क्ससाठी. बघा सिंपल इथे न्यूमरिकल होता. आता आपण नेक्स्टवाला न्यूमरिकल सॉल्व करू, क्वेश्चन 3 सॉल्व करू. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. आता नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू. एकदम सिंपल न्यूमरिकल आहे, सेम तीच प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आणि न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. बघा क्वेश्चन 3 इथे मी सॉल्व करतो. क्वेश्चन 3चं सोल्युशन विंटर 2023च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे सेम. फाइंड द मीडियन मार्क्स ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. बघा सर्वात पहिले इथे जो डेटा आहे तो डेटा व्हर्टिकल लिहितो सर्वात पहिले इथे, देन न्यूमरिकल आपण सॉल्व करू. एकदम सिंपल न्यूमरिकल आहे ते. अशा प्रकारचे न्यूमरिकल एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात. बघा आता इथे सर्वात पहिले आपला क्लास इंटरवल येईल, देन फ्रिक्वेन्सी, देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एकदम सिंपल आहे. क्लास इंटरवल CI. बघा CI म्हणजे क्लास इंटरवल, नंतर फ्रिक्वेन्सी FI, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF. बघा क्लास इंटरवल काय आहे 0 to 10, देन 10 to 20, 20 to 30, देन 30 to 40 आणि लास्ट 40 to 50. बघा जसं सांगितलं होतं का तुम्हाला डेटा इथे कंटिन्युअस पाहिजे. जेव्हा ग्रुप डेटाचा न्यूमरिकल असेल तेव्हा डेटा कसा पाहिजे, कंटिन्युअस डेटा पाहिजे. आता बघा 0 पासून सुरुवात झाली, 10ला एंड झालं तर 10 पासूनच सुरुवात झाली, 20ला एंड झाला 20 पासूनच सुरुवात झाली, 30ला एंड झाला 30 पासूनच सुरुवात झाली, 40ला एंड झाला आणि 40 पासूनच सुरुवात झाली. याला आपण बोलतो कंटिन्युअस डेटा. आता नॉन कंटिन्युअस डेटा कसा असेल तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. समजा असा असेल 0 to 9, तर नेक्स्ट असेल 10 to 19 आणि नेक्स्ट असेल. मग अशा प्रकारचा असेल 0 पासून सुरुवात झाली 9ला एंड झालं, पण इथे सुरुवात काय झाली 10 पासून झाली. बघा आता इथे 10 पासून सुरुवात झाली 19ला एंड झालं, पण सुरुवात कशापासून झाली बघा 20 to 29. याला आपण काय बोलतो नॉन कंटिन्युअस डेटा. ते अशा डेटा आपल्याला काय करावं लागतं, कंटिन्युअस करावं लागतं. तर आपण त्याचे न्यूमरिकल सॉल्व करू. पण लक्षात घ्या आता जेवढे सुद्धा न्यूमरिकल आपण सॉल्व करतोय सगळा डेटा कंटिन्युअसच आहे, बरोबर. आता या न्यूमरिकलला पुढे कंटिन्यू करू. बघा फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे आपल्याला इथे 2, 12, 22, 8 आणि 6. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू. सगळ्या फ्रिक्वेन्सीचं ॲडिशन आपल्याला करायचं इथे. बघा पहिली फ्रिक्वेन्सी काय 2 प्लस 12 14, 14 प्लस 22 36, 36 प्लस 8 44, 44 प्लस 6 50, 44 प्लस 6 50. मग आपली एनची व्हॅल्यू किती आली n इज इक्वल टू 50. आता एनवरनं आपल्याला मीडियन क्लास भेटेल n इज इक्वल टू 50/2, n इज इक्वल टू 50/2 25. आता बघा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चेक करायची. आता 14च्या पुढे आपली काय 25 व्हॅल्यू आहे, ते कुठे येईल, कुठल्या
मीडियन क्लासमध्ये येईल. बघा याला मी हायलाईट करतो, याच्यामध्ये येईल बघा 20 to 30. या मीडियन क्लासमध्ये आपली काय येईल 25ची व्हॅल्यू येईल. हा झाला आपला मीडियन क्लास 20 to 30. आता व्हॅल्यू इथे पुटअप करतो मीडियनचा फॉर्म्युला. याला म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ द बरं लोअर लिमिट ऑफ द क्लास इंटरवल. आता 20 आपला काय लोअर लिमिट आहे 20 प्लस n/2. आता n/2 ची व्हॅल्यू आपली किती आली 25 मायनस FC. आता बघा FC म्हणजे काय जो प्रिव्हियस मीडियन क्लास आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ही तुमची काय FC. सिम्पली त्याच्यावरची व्हॅल्यू लिहून टाकायची FC. आणि ही तुमची व्हॅल्यू काय असते FM म्हणजे क्युम्युलेटिव्ह नाही फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. बघा ही तुमची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथे घ्यायची FC आणि इथे कुठली घ्यायची फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. लक्षात घ्या. FC किती आला आपलं FC 14 डिवाइड बाय FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास 22 इंटू C म्हणजे विड्थ ऑफ द क्लास इंटरवल किती आहे बघा 30 - 20 किती येईल 10. आपला इथे आन्सर कॅल्क्युलेट करू. मीडियन इज इक्वल टू मीडियन एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत. 25 - 14 डिवाइड बाय 22 इंटू 10 किती आलं 5. हे किती आलं याचा आन्सर किती आलं 5. 20 प्लस 5 25. आपला आन्सर किती आलं मीडियन इज इक्वल टू 25. मग एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतात 4 to 6 मार्क्ससाठी. बघा हे तिन्ही न्यूमरिकल आपण सॉल्व केलेले आहेत. मीडियन फॉर द ग्रुप डेटा. बघा 3 न्यूमरिकल एक्झाममध्ये विचारले होते. मागचे जेवढ्या 3 एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये मीडियन फॉर द ग्रुप डेटा असे न्यूमरिकल विचारले गेलेले आहेत. बघा आता याच्यामध्ये अजून काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.